मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये रात्री उशिरा बैठक झाली, सूत्रांकडून माहिती कळते आणि काल रात्री बैठक पार पडल्याची माहिती आहे। फडणवीस शिंदेंच्या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपावर चर्चा झाल्याचं कळतंय। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या बरोबर जोडले गेलेत। ओम, मोठी बातमी आपल्याला कळतीये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये रात्री उशिरा ही बैठक झाली आहे आणि बैठकीमध्ये मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात वगैरे चर्चा झाली आहे, खाते वाटपासंदर्भात चर्चा झाली। काय नेमक्या बैठकीचे मुद्दे होते? 4 दिवसांपूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा खऱ्या अर्थानं पहिला जो शपथविधी आहे तो पार पडला। मात्र 4 दिवसानंतर अद्यापही खातेवाटप असेल किंवा इतर मंत्र्यांच्या शपथविधीबद्दल कुठलीही निश्चितता येत नाहीये। 11 किंवा 12 तारखेला विस्तार अपेक्षित होता, मात्र तो पुढे ढकलला जाऊ शकतो अशी माहिती मिळते। या पार्श्वभूमीवरती देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेमध्ये काल रात्री मुख्यमंत्र्यांचं जे निवासस्थान आहे त्या वर्षावरती बैठक झाली। तासभर या दोन नेत्यांनी चर्चा केली। शिवसेनेचा जो क्लेम आहे, ज्या खात्यांवरती त्यांची चर्चा आहे किंवा काही नावांवरती भाजपकडनं जो आक्षेप नोंदवला गेलाय, या सगळ्याच मुद्द्यांचा उहापोह कालच्या बैठकीमध्ये करण्यात आलाय। साधारणपणे 14 डिसेंबर रोजी हा जो विस्तार आहे तो अपेक्षित आहे। हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वी राज्याला नवे मंत्रिमंडळ मिळेल या सगळ्या संदर्भात, या सगळ्या अनुषंगानं काल ही बैठक महत्वाची जी आहे ती पार पडली। त्यामुळे नेमके आता चेहरे कोण कोण मंत्रिमंडळामध्ये असतील आणि स्वच्छ प्रतिमाच्या चेहऱ्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न भाजपकडनं केला जातो, त्याला शिवसेनेने देखील दुजोरा द्यावा अशा प्रकारची एक भूमिका भाजपकडनं दिली जाते। त्यासोबतच काही महत्वाची जी काही खाती आहेत ती सुद्धा भाजपने स्वतःकडे ठेवावीत अशी भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांची भूमिका आहे। त्यामुळे सगळ्याच पार्श्वभूमीवरती शिंदे आणि फडणवीसांच्या बैठकीमध्ये जी काही चर्चा झाली आहे त्याचं फलित नेमकं काय मिळतं आणि 14 डिसेंबर रोजी संभाव्य जो विस्तार होणं अपेक्षित आहे त्यामध्ये नेमकं काय काय चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे। कारण या चेहऱ्यांच्याच आधारावरती महाराष्ट्राचं पुढचं 5 वर्षांचं राजकारण अवलंबून असणार आहे। ओम, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणखी या संदर्भातल्या अपडेट्स आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। तेव्हा राज्यातल्या राजकारणाच्या दृष्टीनं महत्त्वाची ही बैठक होती, कारण 14 डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे आणि स्वच्छ प्रतिमेच्या चेहऱ्यांच्या मुख्य मंत्र्यांनाच या संदर्भातलं प्राधान्य दिलं जाणार आहे। त्यामुळे हे मंत्री नेमके कोण असणार याबाबत आता राजकीय वर्तुळात निश्चितच चर्चा होईल।